नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर कढीपत्ता आपल्या केसांसाठी चांगला आहे, आपण खाल्ला पाहिजे हे आपण बरेचदा ऐकतो, पण बरेच जणांना कढीपत्ता खायला आवडत नाही, कढीपत्त्याची टेस्ट आवडत नाही। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कढीपत्त्याचं पाणी तयार करून देखील कढीपत्ता ते पाणी पिऊ शकता आणि त्याचे काय काय फायदे आहेत कढीपत्त्याचे तुमच्या केसांसाठी ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। कढीपत्ता आपल्या जेवणात आपण रोज वापरतो, त्याच्यामध्ये विटामिन ए, बी, सी, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, आयर्न हे सगळं असतं जे आपल्या केसांसाठी चांगलं आहे। जर तुमचे केस गळत असतील, तुटत असतील तर कढीपत्त्याने तुमची केस गळती, केस तुटणे थांबणार आहे। जर तुमचे केस पातळ असतील आणि तुम्हाला जाड करायचे आहेत तरी देखील तुम्ही कढीपत्ता जर रोज सकाळी चावून खाल्ला तरी देखील तुम्हाला त्याचे फायदे मिळणार आहेत। जर सारखी हीट वापरून तुमचे केस खूप जास्त ड्राय, डल झालेले आहेत, डॅमेज झालेले आहेत आणि तुम्हाला जर केसांना रिपेअर करायचा असेल, परत बॅक टू नॉर्मल करायचा असेल तरी देखील कढीपत्ता तुमच्यासाठी बेस्ट आहे। म्हणजे केसांच्या आपल्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी कढीपत्ता खूप छान आहे। आता आपण बघूया की कढीपत्त्याचं पाणी कसं तयार करायचं आणि ते तुम्ही कधी घेऊ शकता। ते तुम्हाला कढीपत्त्याची फक्त पानं घ्यायची आहे, तुम्ही एक 20 पानं घेऊ शकता आणि ती तुम्हाला पाण्यामध्ये उकळायची आहे। तर जोपर्यंत त्या पानांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला ते पाणी उकळायचे आहे। रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला हे करायचं आहे आणि उठल्यानंतर तुम्ही ते पाणी घेऊ शकता। तुम्ही जसं जसं हे पाणी रोज घेत जाल तसे तसे तुम्हाला त्याचे फायदे मिळत जातील। म्हणजे तुमचे केस तर स्ट्रॉंग होतीलच, पण जे काही त्याच्यामध्ये बाकीचे अँटीऑक्सिडंट आहेत ते देखील आपल्या केसांसाठी, आपल्या शरीरासाठी चांगले आहेत। त्यामुळे तुम्हाला जर कढीपत्ता सकाळी चावून खायचा नसेल तर हे कढीपत्त्याचं पाणी नक्की प्या। तुम्ही कढीपत्ता खाताय का नाही, तुम्हाला कढीपत्ता आवडतो का नाही आवडत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।